कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर मोल्हा येथील मुश्ताक कोंडेकर आणि त्यांचा चुलत भाऊ तौफिक या दोघांचे घर चोरट्यांनी फोडून घरामधील कपाटात ठेवलेले 4,50,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत। मुश्ताक हे खेड शहरातील डाक बंगला येथे राहतात। त्यांचे नातूनगर मोल्हा येथील घर बंद होते। या संधीचा फायदा घेऊन चोरांनी मुश्ताक आणि शेजारीच त्यांचा चुलत भाऊ तौफिक यांची घरे फोडून घरामधील कपाटात ठेवलेले 4,50,000चे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चोरीचा तपास खेड पोलीस करत आहेत।